आता ही वेदर स्टेशन जर बसवलं तर तुमच्या इथं म्हणजे हवामान कसं आहे, तुमच्या पिकावरती कोणती कीड किंवा रोग येणार आहे हे जर तुम्हाला आधीच समजलं तर त्या तुमच्या शेतामध्ये कुठं ती सुरुवात झालेली आहे किंवा कुठून सुरुवात होऊ शकते हे जर आधी समजलं तर त्याच तुम्ही मॅनेजर फवारणी केली एखाद्या पंपाची जर त्या स्पॉटवरती तर तुम्ही पुढचा जो होणारा प्रादुर्भाव आहे किंवा अतिरिक्त आपला खर्च होतो तर ते आपण कमी करू शकतो. आता हे जे वेदर स्टेशन आहे तर ते 5 किलोमीटर एरिया कव्हर करतं. साधारण एका गावामध्ये एक वेदर स्टेशन बसवतो आणि प्रति शेतकरी एका वेदर स्टेशनला साधारण 25 शेतकरी कनेक्ट करतो आपण कमीत कमी. प्रत्येक शेतकरी प्लॉट मध्ये तशा प्रकारे एक सॉइल मॉइश्चर सेन्सर बसवतो. ते काय काम करतं तर तुमच्या मातीमध्ये ओलावा किती आहे, तुम्हाला पाणी देण्याची गरज आहे का नाही, असेल तर किती लिटर पाणी दिलं पाहिजे, तेवढं लिटर पाणी देण्यासाठी किती मिनिटं ती मोटर चालू ठेवली पाहिजे याची इत्यंभूत माहिती देत असते. ह्याचा आता फायदा काय होतो तर पारंपरिक पद्धतीने आपण मोकळ पाणी देतोय, दिलेलं खतं दिलेले अन्नद्रव्य पिकाला न भेटता मुलांच्या कक्षेच्या बाहेर जातात. तर यामध्ये तसं होत नाही. वापसा कंडिशन महत्वाची आपण मेंटेन ठेवतो. जेवढे आपण वापसा कंडिशन मेंटेन ठेवू तेवढे आपण दिलेले अन्नद्रव्य ती जास्तीत जास्त प्रमाणात ते मुळांद्वारे शोषण होणार, जास्तीत जास्त त्या पिकाला फायदा होणार आहे त्याचा. तर अशा प्रकारे आपण काम करतो. यामध्ये म्हणजे वेदर स्टेशन, IoT सेन्सर, सॉइल मॉइश्चर सेन्सर फाउंडेशन केलंय आपण मिशन बसवली फाउंडेशन केलं तर असं उशान. आता तुमचा महत्वाचा प्रश्न चांगला प्रश्न आहे. इथं जे फाउंडेशन बांधलेलं आहे, स्ट्रक्चर केलेलं आहे, तर हा डेमो प्लॉट आहे. आपले सारखे बरेच शेतकरी पाहिले जातात. इथं जर पाहिलं नॉन ए म्हणजे असा फरक दाखवलेला आपण पारंपरिक पद्धतीचा ऊस याच व्हरायटीचा पलीड आहे असा फरक दिसला पाहिजे ना की ए मध्ये काय फरक आहे नॉन ए मध्ये. त्यासाठी आपण इथं बांधलंय 10.5 महिन्याचं. आपले शेतकरी बांधवांना काशील कोणत्याही पद्धतीने असं बांधण्याची गरज नाही. आपण पारंपरिक दंड पाडतो किंवा रेलतो एका त्या पद्धतीने करायचं. ड्रिप कंपल्सरी आहे यामध्ये. आता ही रोपाची लागण आहे कशी? रोपांची लागण आहे. खत ते काय सोडले ते आता यामध्ये कसं आहे, या मातीच्या प्रकारानुसार किंवा त्या वातावरणानुसार चेंजेस नुसार त्याच्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार कुठली रिक्वायरमेंट होती त्या प्रकारे सोडलं. मिशन घ्यायचे असते. तुमचा कारखाना कुठला आहे? विठ्ठल सहकारी साखर कारखाना. विठ्ठलचं तुमचं झालेलं आहे बहुतेक, कारखान्याने सहभाग घेतलेला आहे. यामध्ये माननीय अजितदादांनी पांडुरंग कारखाना आहे, बबन दादा 3 कारखाना जवळ आहे. आष्टीचे पांडुरंगांनी ते केलेलं आहे बहुतेक. तुम्ही काय करा लवकरात लवकर जाऊन तुमचे शेतकरी अधिकारी आहेत त्यांना जाऊन भेटा. मान्य अजितदादा मिशन पाहिजे. मग कशासाठी पाहिजे? द्राक्षात नाही. आता यामध्ये कसं आहे, ऊस असेल, केळी, मका किंवा कांदा, तूर यामध्ये सध्या आपण काम करतो. द्राक्ष असेल किंवा बाकीची फळपिके असतील त्यामध्ये पुढील 2-3 वर्षामध्ये. आता ह्यो प्लॉट आपला 86-032 आहे. तर ह्याचं 6 बाय 1.5 आपण लागवड केलेली ह्याची 6 फूट आणि असं 6 बाय 1.5 एक डोळा रोप लावलेला आहे आपण ह्याचं. त्यानंतर आपण ह्याचं मॅनेजमेंट केलेलं आहे, मोजून फुटे ठेवलेले आहेत. ह्याला मध्ये 14-16 फुटे फुटलेले होते, त्याच्यामधले 8-10 फुटे धरलेत आपण बरोबर. डबल लॅटरल 20 mm ची डबल लॅटरल आहे ह्याच्यामध्ये. आणि हे सॉइल मॉइश्चर सेन्सर वापरलंय. AI म्हणजे ते सॉइल मॉइश्चर सेन्सर एक वापरतो आपण आणि आपलं वेदर स्टेशन एक आहे ते वापरतोय. वेदर स्टेशन आपल्याला सांगतं आपल्या ऑन टाइम आपल्या शेतातलं पावसाचं प्रमाण, टेम्परेचर, ह्युमिडिटी ही सांगते आणि रोगाचा प्रादुर्भाव सांगते पुढच्या 7 दिवसाचं काय होईल. आणि सॉइल मॉइश्चर सेन्सर आपल्याला पाण्याचं प्रमाण सांगते. हा ते जास्तीचे फुटवे जे वॉटर शूट फुटत आहेत ते त्याचं मॅनेजमेंट ठेवतोय. असं शेतकऱ्याला प्रत्येक शक्य नाही करणं, ते काय काढलं नाही तरी चालतं. ही फक्त शेतकऱ्याला आता नीट दिसावा, ही बाबा खाली वॉटर शूट दिसू नये म्हणून केलेलं आहे. 265 सेम 265 ला तर खालून फुटे फुटतच नाहीत. कोयंबतूर 86 ओरिजिनल कोयंबतूर. फुले 265 हे वाहन या ठिकाणी AI तंत्रज्ञानावरती लावलेलं आपल्याला दिसत आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांना उत्सुकता आहे की AI तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय. त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला आहे. म्हणजे काय की याच्यामध्ये वेगळे वेगळे सेन्सर मातीमध्ये बसवलेले आहेत, हवामान केंद्र बसवलेलं आहे, तसंच सॅटेलाइटनी फोटोग्राफ घेतलेला आहे. जे काही डेटा ह्या शेतातला गोळा होतोय ते मशीन लर्निंगच्या सहाय्याने म्हणजे कम्प्युटरच्या सहाय्याने त्याचं अनालिसिस केलं जातं आणि शेतकऱ्या शेतात काय कमतरता आहे ते त्याच्यातनं शेतकऱ्याच्या मोबाईलवरती कळतं. मोबाईलवरती शेतकऱ्यांना डिसिजन घेता येतात की माझ्या शेतामध्ये आता पाणी चालू करायचंय का नाही, खत द्यायचंय का नाही, कीड रोग येण्याची शक्यता आहे का नाही. आणि वेळच्या वेळेला हे सगळं केल्यामुळं त्या ऊसाची जोमानी वाढ होते आणि त्याचं टनेची वाढताना आपल्याला दिसत आहे. सेन्सर हे 3 प्रकारचे आहेत. एक पाण्याचं सेन्सर आहे, ते सेन्सर वापरल्यामुळं वापसा कंडिशन आपल्या शेतात किती दिवस राहते हे कळतं. 30 ते 40% पाण्याची बचत त्याच्यामुळे होते.
दुसरं अन्नद्रव्याचे पण सेन्सर त्याच्यामध्ये असतात. ते आपल्या शेतामध्ये कोणते NPK घटक किंवा इतर घटक काय आहेत ते समजतं आपल्याला. आणि एक हवामानाचं सेन्सर पण आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आर्द्रता, टेम्परेचर, सूर्यप्रकाश कळतो. त्याच्यामुळं सेन्सरची जी रेंज आहे ते जे मातीमध्ये बसवलेले आहेत ते 2.5 एकरापर्यंत चालतात आणि जो हवामान केंद्र आहे ते 5 किलोमीटर पर्यंत चालतं. हे रोटेटिंग व्हील टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे मातीविना शेती. ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मिक्स केलेत. NPK, कॅल्शियम नायट्रेट. कुंडीला खाली होल आहे, ते पाण्यामध्ये डीप झालं की ते रूट पाणी ऍब्सॉर्ब करतं. कुंडीमध्ये कोकोपीट आणि परलाइटचा मीडिया वापर केला आहे. त्याच्यामध्ये आपण लिफी व्हेजिटेबल्स, फ्लावर्स ग्रो करू शकतो. हा टँक आहे, हा 3000 लिटरचा आहे. ह्याच्यामध्ये पाणी आपण 15 ते 20 दिवसांनी चेंज करू शकतो आणि ह्याचा खर्च 2 ते 2.5 लाख आहे. मोटर वरती चालू आहे हे, पण आपण सोलर वरती पण करू शकतो. सिटीमध्ये जिथे जागा कमी आहे त्यांच्यासाठी टेरेस फार्मिंग साठी ते हे सुटेबल आहे.